शोकपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठला विठला देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवी वासना सद्गुरु श्री मोहनानंद पुरी महाराजांच्या या पावन दरबारामध्ये ब्रह्मलीन महाराजांच्या 67व्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 67 वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आजचा या सप्ताहाचा 3रा दिवस आहे. ब्रह्मलीन महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. महाराजांच्या चरणी वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या संगतीचा महिमा प्रतिपादन करतायत. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपली आवड प्रतिपादन करतायत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराष्ट्रामध्ये गायक म्हणून जे प्रसिद्ध आहेत ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या जवळ्यामध्ये जवळजवळ आम्ही 2-3 कथा केल्यात नाही. जवळ्याची मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेजण आहात. आपण महाराजांचे भक्त आहात. मी खरं सांगू का, संतांचा भक्त होण्याचे फायदे अनेक असतात. संत हे आपली इच्छा पूर्ण करणारे असतात आणि अशा या साधूचा हा समाधी सोहळा आहे. या अभंगावर त्या निमित्ताने आपण चिंतन करणार आहोत. चिंतनाचा विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवंताचा हा संवाद आहे. आपल्याजवळ वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला थांबायचं आहे. मला असं वाटतं की संतांचं हे भाग्य आहे की संतांना देवाशी संवाद करण्याचा योग आहे. आपलं हे दुर्भाग्य आहे की आपला आणि फक्त माणसाचाच संवाद होतो. तो तर मी म्हणतो माणसाचा होत नाही. खरंच आपला आणि माणसाचा जर संवाद झाला असता तर आपण माणसं झालो असतो ना. आपला आणि माणसाचा जर संवाद झाला असता तर आपल्यामध्ये क्रांती झाली असती ना. बऱ्याचदा एखाद्या वेळा जरी आपला संवाद चांगला आपल्याला वाटत असला
तरी बऱ्याचदा आपण संवाद वाईटच करत असतो. अरे आपण आपल्या जवळच्या माणसाशी संवाद करतो आणि आपल्या जवळचाच माणूस वाईट आहे बघा, त्याच्याशीच आपला संवाद चालू असतो. आपल्या अत्यंत जवळचा माणूस आणि बऱ्याचदा आपल्याला वाईट मार्ग सुचवणारा माणूस जर कोण असेल तर ते मन आहे ना, मन आहे. आणि त्या मनाशीच आपला नेहमी संवाद चालू असतो. काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. आणि ते लेखाचं असं विचित्र आहे की ते नाही करायचं ते करायला लावल्याशिवाय राहत नसते. विठ्ठल काय काय करीतो या मना परिये नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना धरिले मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. हो, माणसाच्या मुक्तीचं कारणही मन आहे आणि माणसाच्या बंधनाचं कारणही मनच आहे. आज जी माणसं आपल्याला मुक्त झालेले दिसतात ना, त्याचं कारणही मन आहे. आणि आज जे माणसं आपल्याला प्रपंचाने बांधलेले दिसतात ना, त्याचं कारणही मनच आहे. कारण ते मनच बंधनाला कारण आहे आणि मनच मुक्तीला कारण आहे. बघा तुम्ही एखाद्या माकडाला जर तुम्हाला पकडायचं असेल, माकडं पकडणारी माणसं असतात ना, एखाद्या माकडाला जर तुम्हाला पकडायचं असेल तर ते माकडं पकडण्याची एक आयडिया आहे महाराज. असं भरणं घ्यायचं, त्याचं तोंड अत्यंत लहान असते आणि त्या भरण्यामध्ये चणे टाकायचे, हरभरे टाकायचे. ते माकडं बरोबर तिथं जात आहेत आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यात हात घालतायत. माकडाला फुटाणे फार आवडत आहेत बरं का, माकडे नाही का. माकडाला काय आवडतात महाराज? फुटाणे जास्त आवडतात माकडाला. हो बघा, बऱ्याचदा संध्याकाळी माकडं फुटाण्यावरच असतात. समजलं तुम्हाला? तुला समजलं? तुला कसं काय समजलं? माकडाला फुटाणे फार आवडतात आणि नंतर फुटाणे खावे लागतात म्हणतात. त्या माकडाला पकडण्याची एक आयडिया आहे. त्या माकडाने त्या फुटाण्याच्या भरण्यामध्ये हात घातला की त्याशी मूठ मारते आणि मूठ मारल्यानंतर ती मूठ बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. ते त्याच्यात अडकते. त्यावेळेला महाराज त्याला म्हणतात की अरे मूठ सोड, म्हणजे तू मोकळाच आहे. अरे फक्त मूठ सोड, तू मोकळाच आहे. पण लेकाचं ते माकड सोडायलाच तयार होत नाही. त्याला कितीही सांगू द्या, कितीही ऐकू द्या, त्याने सत्तेचे माकड मुठी धरील फुटा गुंतले तेने हात ते थे माकड धरले फुटा गुंतले तेने हात ते थे माकडे हाताची धरले फुटा गुंतले तेने हात ते थे गुंतले तेने हात ते थे गुंतले तेने हात ते गुंतले तेने हात पोपट पकडण्याची एक आयडिया आहे. तुम्हाला जर पोपट पाहिजे असतील ना, पोपट चांगलं बोलताय, नवीन तर आणखी चांगलं बोलताय. पोपट जर तुम्हाला पाहिजे असेल तर पाळाला येलेला एखादा आंबा बघा, त्या आंब्याच्या बाजूने अशी नलिका यंत्र बांधा. नलिका यंत्र त्याला म्हणतात की अशी नळी असते, त्याच्यात दोरा ओवायचा असतो. ते नलिका यंत्र असं बांधायचं, बरोबर आंब्याला त्याच्यावर बसल्याशिवाय तोंड पुरणार नाही अशा पद्धतीने ते बांधा. तो पोपट तिथे येतो. तो पोपट त्या नलिका यंत्रावर बसतो. नलिका यंत्रावर बसल्यानंतर तो असा उलटा होतो, ते बोजाने फिरते. तो वर पाहतो. वर पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की बस मेलो आता, हे नळी सोडली की मेलो, आता कशाला जगायचं, आता मेलो. हे किती मोठी दरी आहे, हे किती मोठी दरी आहे. गुरुजीनं तरी त्याला शिकवलेलं असते. बरं पोपटा, तू खूप चांगला बोलतो, तू चांगला बोलल्यामुळे लोक तुला पकडतील, लोक तुला पकडतील.
चांगलं बोलणं सुद्धा एखाद्या वेळेस कावळ्याला कोणी पकडत नाही, कावळ्याला नाही पकडत, काव काव करते कावळ्याला. चांगलं बोलणाऱ्या पोपटाला लोक पकडल्याशिवाय राहत नाही. बरोबर एखादी क्लिप काढतात आणि फेकून देतात आणि तुला पकडतील. ते नलिका यंत्र तू पकडशील, ते पकडल्यानंतर सोडून दे. तू मोकळाच आहेस, तू बांधलेला नाहीस. तू मोकळाच आहेस, तू बांधलेला नाहीस. तू मोकळाच आहेस, तू बांधलेला नाहीस. हे नलिका यंत्र बसल्यानंतर सुद्धा तो पोपट ह्या सगळ्या गोष्टी म्हणत असतो, पण नडी सोडत नाही म्हणून पकडला जातो. शुकनडी केशी गोडी मन हे बंधनाला कारण आहे, मन हे मोक्षाचं कारण आहे. मन आपलं करा दादा, मग कोणालाही आपलं करण्याची गरज पडणार आहे. लक्षात ठेवा, मन फार विचित्र आहे. बऱ्याचदा आपण दुसऱ्याला दोष देत असतो ना, हा माणूस विचित्र आहे. मला असं वाटतं की आपल्या मनापेक्षा कोण विचित्र आहे जगामध्ये, कोण विचित्र आहे. मला असं वाटते मन चिंतन करते, दुसऱ्याला समजत नाही म्हणून सांगा. आपण एकाजवळ एक बसलो नसतो आता, अशी परिस्थिती असते. आणि म्हणून आपण नेहमी मनाशी बोलत असतो की जे मन नेहमी आपला विरोध करत असते. एका विरुद्ध माणसाच्या सोबत आपण फिरत असतो, एका शत्रूच्या सोबत आपण फिरत असतो. त्या शत्रूला जर तुम्हाला तुमचं बनवायचं असेल ना दादा, तर फक्त कीर्तनात येऊन बसू नका, कीर्तन तुमच्यामध्ये बसू द्या. ते मन शांत झाल्याशिवाय राहणार. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखया, तुझे चरण देखया, तुमचे चरण देखया. कोठे धावे मना, तुमचे चरण देखया, तुमचे चरण देखया. ओ आता कोठे धावे मना, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. कोठे धावे तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, बघा, मन फार वाईट आहे काय, तुमचंच नाही माझं सुद्धा फार वाईट आहे. आणि मनाची एक गोष्ट फार चांगली आहे पहा, ते एकतर कोण्या गोष्टीवर चांगल्या गोष्टीवर लागत नाही, लागलं तर तिथून उठत नाही, लागलं तर तिथून उठत नाही. मला असं वाटते मन ज्याचं दृढ असेल ना, त्याला आलेला पूर, ज्याचं मन दृढ असेल ना, त्याचा परमार्थ दृढ असेल ना, मला असं वाटते त्याला आलेला पूरसुद्धा वाहून नेऊ शकत नाही, वाहून नेऊ शकत नाही. पूर वाहवण्यासाठी असते, पूर गावाचे गावं वाहून नेतो, गावाचे गावं वाहून नेतो. पण ज्याचं मन पारमार्थिक आहे, ज्याचं जीवन पारमार्थिक आहे, ते आमच्या मोहनानंद गिरी महाराजांना पूरसुद्धा वाहून नेऊ शकत नाही. ही ताकद परमार्थाची आहे, लक्षात ठेवा. आणि हा परमार्थ खऱ्या अर्थाने मनाने केला पाहिजे. चला, मनाबद्दल बोललोय आपण पुढचा विचार करू. आणखी अत्यंत प्रेमाने ऐकताय तुम्ही. हा महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे. मला असं वाटतं की भाग्य आहे महाराजांचं की महाराज देवाशी संवाद करतायत. कसे असतात बघा, काही वाद आहेत. एक वितंडवाद आहे, एक जल्पवाद आहे, ते एक संवाद आहे. वितंडवाद कशाला म्हणतायत, जल्पवाद कशाला म्हणतायत आणि संवाद कशाला म्हणतायत, केला पाहिजे आपण याचा विचार. बऱ्याचदा आपण वितंडवादाला संवाद म्हणतो, बऱ्याचदा आपण जल्पवादाला संवाद म्हणतो. नाही, जल्पवाद हा जल्पवाद आहे, वितंडवाद हा वितंडवाद आहे आणि संवाद हा संवाद आहे. कशाला म्हणतात हो वितंडवाद, सांगतोय मी त्याची व्याख्या. स्वपक्ष स्थापनहीना विजिगुषु कथा वितंडा. स्वतःचा पक्ष मांडण्याची कुवत नसताना सुद्धा माणसं तो पक्ष मांडतायत
आणि आपलाच विजय झाला पाहिजे असा विचार करतात. हा वितंडवाद आहे. पक्ष मांडण्याची ज्ञान नाही, पक्ष मांडण्याचं ज्ञान नाही, खरं म्हणजे पक्ष मांडण्याचं ज्ञान नाही, तरीसुद्धा ते पक्ष मांडल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यातून जो निर्माण होतो त्याला वितंडवाद असं म्हणतायत. वितंडवाद असं म्हणतायत. कोण आहेत रे चोपदार आपले राष्ट्रपती? माहीत नाही तरीसुद्धा तू वाद केल्याशिवाय राहत नाही, याला वितंडवाद म्हणतायत. ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नसेल एकतर त्या गोष्टीबद्दल माणसाने बोलायचंच नाही. मी असं म्हणेल की ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टीबद्दल वाईट म्हणण्याचा तर अधिकार तुमचा नाहीच, पण चांगलं म्हणण्याचाही तुमचा अधिकार नाही, कारण ज्ञानच नाही. हा मुलगा मृदंग कसा वाजवतो, खूप चांगला वाजवतो हे म्हणण्याचा अधिकार त्याचाच असे की जो अगोदर वाजवतो, त्याला त्याचा अभ्यास केलेला आहे. याचा अर्थ असा आहे माझ्या राजांनो, वितंडवाद पक्ष मांडण्याचं ज्ञान नसताना सुद्धा माणसं आपला विजय होण्याच्या दृष्टीने पक्ष मांडतायत आणि त्याच्यातून जो वाद निर्माण होतो त्याला वितंडवाद म्हणतायत. या वितंडवादामध्ये तरी एकालाच पक्ष मांडण्याचं ज्ञान नाही पण दुसऱ्याला आहे. पण जल्पवाद तर असा आहे, उभय पक्ष स्थापनही ना विजिगुषुकतः जल्पहा. दोघांनाही पक्ष मांडण्याचं ज्ञान नाही, दोघांनाही त्यातलं काहीच माहीत नाही, काहीच माहीत नाही, तरीसुद्धा ती माणसं त्याबद्दल वाद केल्याशिवाय राहत नाहीत. सांगतोय बघा, विठ्ठल विठ्ठल मी जिंकलो पाहिजे, त्याला असं वाटतं मी जिंकलो पाहिजे. नागपूरहून एक माणूस गाडीमध्ये बसला, मुंबईला जायचं होतं त्याला, सुशिक्षित होता, शहरातला होता. दुसरा अकोल्यावरून एक माणूस त्याच गाडीमध्ये बसला, त्याच डब्यामध्ये बसला आणि त्या सुशिक्षित माणसाच्या समोर बसला. गाडी रिकामीच होती आणि हा अकोल्यावरून बसलेला माणूस अशिक्षित होता, गरीब होता आणि दोघंही निघाले. मलकापूरपर्यंत गाडी आली, आमच्या भागात मलकापूर आहे. मलकापूरपर्यंत गाडी आली आणि सुशिक्षित माणसाने त्याला विचारलं, कुठं चाललात? मुंबईला चाललो साहेब. कोण असते तुमचं मुंबईला? माझे 2 मुलं राहतात साहेब मुंबईला. काय करतायत तुमचे मुलं? कुठं राहत आहेत? पुलाखाली राहत आहेत साहेब. काय करतायत? रिक्षा चालवत आहे साहेब. बऱ्याच दिवसापासून भेट नाही म्हणून चाललोय साहेब त्यांना भेटण्यासाठी. अच्छा, जरा खेड्यातले दिसता? हा साहेब खेड्यातलाच आहे साहेब. जरा शेतकरी दिसता? हा साहेब शेतकरीच आहे साहेब. जरा बावलट दिसता? हा साहेब शेतकरी असल्यामुळे बावलटच आहे साहेब. ज्या वर्षी सोयाबीनचे भाव असतात त्या दिवशी तो मूग पेरतो साहेब. ज्या वर्षी सोयाबीनला भाव असतात त्या दिवशी तो उडदाची पेरणी करतो. म्हणजे बावलटच आहे ना साहेब? बावलटच आहे साहेब. अच्छा बरं, तुम्ही कुठं चालला साहेब? मी सुद्धा मुंबईला चाललो साहेब आहे, मी ड्युटीच्या कामावर चाललो, नोकरीचं काम आहे म्हणून चाललो. अच्छा, त्या सुशिक्षित माणसाने आणखी असा एक प्रश्न विचारला, तुम्ही मुंबईला चाललात, आपण आता बरोबरच आहोत, तुम्हाला काही पत्ता वगैरे खेळता येतं का? पत्ता? नाही साहेब, मला नाही खेळता येत साहेब पत्ता. असं अशिक्षित आहे, पत्ता नाही खेळता येत तुम्हाला. तुम्हाला साहेब? हा मला खेळता येतो. कोण शिकवलं साहेब तुम्हाला पत्ता खेळायचं? माझ्या बापाने शिकवलं. नालायक होता साहेब तुमचा बाप. तुमचा बाप जर सुज्ञ असता तर त्याने तुम्हाला हरिपाठ शिकवला असता. तुमचा बाप जर सुज्ञ असताना तर त्याने तुम्हाला हरिभक्ती सांगितली असती. तुमचा बाप जर सुज्ञ असता तर त्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने या देशाची सेवा करणं शिकवली असती. साहेब तुम्ही साहेब लोकच खऱ्या अर्थाने बेमान आहात म्हणून तर आमची अशी परिस्थिती आहे. तुमचे पैसे असेच जात आहे साहेब. म्हणजे तो मनातल्या मनात बोलत होता, मी जरी बोलत असतो साहेब मला पत्ता नाही खेळताय साहेब. पण तुम्हाला पैन खेळता येते? पैन कशाला म्हणतायत? अहो पैन म्हणजे अशी आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारायचा, म्हणे विचारला, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं, म्हणजे नाही देता आला तर 100 रुपये द्यायचे. तुम्ही मला प्रश्न विचारायचा, मी जर उत्तर नाही दिलं तर मी 100 रुपये देईल. खेड्यातला होता, हुशार होता. तो म्हटला या साहेबाची जिरवली पाहिजे. साहेब तुम्ही सुशिक्षित आहात, मी अशिक्षित आहे. तुम्ही शहरातले आहात, मी खेड्यातला आहे. तुम्ही श्रीमंत आहात, मी गरीब आहे. आपण खेळू पैन. समजलं मला पैन कशी खेळतायत म्हणून. पण पैन खेळत असताना तुम्ही जर हारलात तर तुम्ही मला 100 रुपये द्यायचे आणि मी जर हारलो तर मी तुम्हाला 5 रुपये देणार. असं वाटलं सुशिक्षित माणसाला. असे काही प्रश्न विचारू.
इतिहासातले प्रश्न विचारू, भूगोलातले प्रश्न विचारू, राजकारणातले प्रश्न विचारू, असे काही प्रश्न विचारू, असे काही प्रश्न विचारू, असे काही प्रश्न विचारू की त्याला उत्तरच नाही देता आले पाहिजेत. 5-5 रुपयाने 5-5 रुपयाने सगळे पैसे त्याच्या खिशातून काढून घेऊ असं वाटलं सुशिक्षित माणसाला. पहिला प्रश्न कोण विचारणार? तो गरीब माणूस म्हटला मी विचारणार साहेब. विचार प्रश्न. विचारला त्याने प्रश्न, 10 डोक्याचा 20 पंखाचा 30 पायाचा पक्षी कोणचा? 10 डोक्याचा 20 पंखाचा आणि 30 पायाचा पक्षी कोणचा? ते साहेब आऊट झालं. 30 पाय 20 पंख पक्षी. सांगा साहेब. 5 मिनिट झाले साहेब. आणखी देतो 5 मिनिट. झाले 10 मिनिट साहेब. द्या ना प्रश्नाचं उत्तर. हारले साहेब. आणि हारलो म्हटल्यानंतर द्या साहेब. किती रुपये? 100 रुपये. 100 रुपये घेतले, वरच्या खिशात ठेवले. साहेबांनी परत विचारलं, मी तर हारलो गड्या, पण तू दे ना या प्रश्नाचं उत्तर. तो म्हटला मी हारलो साहेब, घ्या. ते थांबलंच नाही साहेब तिथं. नको रे म्हणे फक्त जिंकण्याच्या इच्छेने जी माणसं भांडतायत ना, तो जल्पवाद आहे. पण तुम्हाला सांगतो, गीतेमध्ये जल्पवाद नाही, गीतेमध्ये वितंडवाद नाही, गीतेमध्ये संवाद आहे. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगोनां भक्तियोगोनां, नाही का, पुरुषोत्तम योगोनां मोक्ष संन्यास योगोनां. याचा अर्थ असा आहे की साधूमध्ये आणि देवामध्ये जो असतो तो संवाद आहे. विठ्ठल भगवंताचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे ना दादा, संवाद कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? संवाद सांगतो. परस्पर जनानां सम्यक निर्णयपूर्वक वादो भाषणम संवाद. जो वाद जे करतात त्यांच्याही हिताचं कारण आहे, जो वाद समाजाच्याही हिताचं कारण आहे, तो संवाद आहे. तो संवाद आहे. खऱ्या अर्थाने अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद झाला म्हणून गीतेची निर्मिती झाली. भगवान शंकराचा आणि पार्वतीचा संवाद झालाय म्हणून रामायणाची निर्मिती झाली. शुकाचार्यांचा आणि परीक्षितीचा संवाद झालाय म्हणून भागवताची निर्मिती झाली. जे जे ग्रंथ आज आपल्याला भेटतायत ना, ते वादातले ग्रंथ नाहीत, ते वितंडवादातले ग्रंथ नाही, ते सगळे संवादातले ग्रंथ आहेत. म्हणून संवादातून जे निर्माण होते ते नेहमी चांगलं निर्माण होत असते. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा आणि भगवंताचा या अभंगामध्ये संवाद आहे. ऐका गड्या. महाराज आज भगवंताच्या समोर उभे आहेत आणि खऱ्या अर्थाने भगवंताला विचारतायत, प्रभू या संवादामध्ये आम्ही ऐकलं, तुझ्या आवडीचा विषय काय? विठाल विठाल. अर्जुनाच्या आणि भगवंताच्या संवादातला एक विषय आहे. अर्जुनाने विचारलं की प्रभू आपल्याला सर्वात जास्त कोण आवडते?
आपली आवड काय, आपली आवड काय, आपली आवड आपण सांगतोय ना, तिकडून गाणं येते तसं तुमची आवड काय प्रभू, आपली आवड काय, आपली आवड काय. त्यावेळेला प्रभूने सांगितलं, खरं सांगू का गड्या अर्जुना, मला सर्वात जास्त कोण आवडत असतील तर सर्वात जास्त मला भक्त आवडत आहेत. सर्वात जास्त जर कोण आवडत असतील तर मला सर्वात जास्त मोहनानंदगिरी महाराज आवडत आहेत. जोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगवया लागुनी तयाची अंग, हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे, हे इथं थोकडे रूप करणे. प्रभू तुम्हाला भक्त किती आवडत आहेत, माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडत आहेत. माझ्या प्राणापेक्षा तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. भक्त चरित्राते प्रशंसती, म्हणजे भक्त चरित्राची प्रशंसा करणारी माणसं जर इतकी आवडत असतील तर प्रत्यक्ष भक्त भगवंताला किती आवडत असतील. खरं सांगू का गड्या अर्जुना, मी या ठिकाणी जो येतोय ना तो रावणाला मारण्यासाठी येत नाही. तुम्ही या ठिकाणी येतोय ना तो मी कंसाला मारण्यासाठी येत नाही. मी या ठिकाणी जो येतोय ना तो विदुराच्या घरच्या कन्या खाण्यासाठी येतोय. रावणासारख्या पाप्याला मी त्या ठिकाणाहून मारू शकलो असतो, माझी ताकद आहे ते करतो अन्यथा करतो. कंसासारख्या राक्षसाचा निप्पा त्या ठिकाणाहून मी करू शकलो असतो, त्या ठिकाणाहून कंसाला मारलं असतं, त्या ठिकाणाहून रावणाचा निप्पात केला असता. पण त्या ठिकाणी राहून मला जनाबाईच्या गोऱ्या वेचता आल्या नसत्या म्हणून मला या ठिकाणी यावं लागलं. मला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल खरं म्हणजे माझं मंदिर लोक बांधतायत ते मंदिर मला कमी आवडते न वैष्णवाचं मंदिर जास्त आवडते आणि त्यासाठी मी इथं येतो. या सुखाकार देव वेडावला, या सुखाकार देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदडी राहिला देव, वैकुंठ सोडून संत सदडी राहिला. या सुखाकार देव वेडावला, या सुखाकार देव वेडावला, वैकुंठ सोडून सदडी राहिला, वैकुंठ सोडून संत सदडी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखाकार देव वेडावला, या देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदडी राहिला देव, वैकुंठ सोडून संत सदडी राहिला. देवाला मानताय ना आपण सगळे, देवाला मानणारे असाल तर मी सांगतो, नाही तर आम्ही देवालाच मानत नाही तर देवाचं काय सांगतो आम्हाला. दादांनो, देवाला जर मानत असाल ना तर साधूला माना, देवाला मानायचीच गरज पडणार नाही. हे संतच देव आहेत. तुम्हाला खरं सांगू, हे प्रत्यक्ष देव आहेत, प्रत्यक्ष देव आहेत. लाईन टाकत असताना मला असं वाटतं की तारामधूनच लाईट जाते ना, तुम्हाला जास्त माहीत आहे. तारामधूनच लाईट जाते, पण लाईट लावल्याशिवाय उजेड पडत नाही ना, बरोबर आहे. लाईट तारातूनच जात असते, पण उपलब्धी पाहिजे असेल तर लाईटची गरज आहे, लाईटची गरज आहे. लाईट तारातूनच जाते, पण मेन लाईनच्या खाली किती दिवस उभे राहिले तर तुम्हाला प्रकाश नाही भेटणार. प्रकाश पाहिजे असेल तर तुम्हाला लाईटचीच गरज आहे. पाणी आहे, तुम्ही बसलात तिथंही पाणी आहे, तर तुम्हाला ती तहान भागावी असं वाटत असेल तर तुम्हाला विहिरीचीच गरज आहे.
आणि खरं सांगू, प्रत्यक्ष देवाची भेट व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मोहनानंदगिरी महाराजांचीच गरज आहे. प्रत्यक्ष भेट, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रत्यक्ष भेट, देवाची प्रत्यक्ष भेट नाही होणार दादा आपल्याला. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, कैशी जीव शिव जयाची भावना, पंचभौतिक नानेने पंचप्राणा, रूप धरी रे सगुण चांगले, रूप धरी रे सगुण चांगले. नव्हता गाव शिव पहिला यासी काही, नाम रूपासी आधीच ठाव नाही, म्हणते वैकुंठ हे कालाचे झाले पायी, क्षीरसागर ना कैशी शेषशाही हो, रूप धरी रे सगुण चांगले. अरे ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला वर्ण नाही, त्याची छायाही पडत नाही. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, विराट और निर्गुण तुझी निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, निराकार निर्गुण तुझी रघुराया. निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, तेरा मैं गुलाम मैं गुलाम. निराकाराला कसं ओळखणार तुम्ही? फार सुंदर आहे. प्रत्यक्ष तुमची तहान भागावी असं वाटत असेल तर तुम्हाला विहिरीची गरज आहे. प्रत्यक्ष प्रकाश मिळावा असं वाटत असेल तर तुम्हाला लाईटची गरज आहे. आणि प्रत्यक्ष देव भेटावा असं वाटत असेल तर तुम्हाला संतांची गरज आहे. हे प्रत्यक्ष देव आहेत. बऱ्याचदा माणसं ज्यावेळेला हे असे देव भेटतात ना, त्यावेळेला आपण त्यांचे दोष पाहत असतो. दोष पाहण्यातच आपलं जीवन जाते, कारण आपली नजरच कावड्याची आहे ना. आपल्याला ढोपरच दिसते, कावडे ढोपरा, आणि आपण संतांचे दोष पाहतो दादा. अरे काय बदल आहे ज्ञानोबा रायामध्ये आणि यांच्यामध्ये? काय बदल आहे? साधूमध्ये काही बदल असतो का? साधूमध्ये काही वेगळेपण असतं का? साधूमध्ये काही जात असते का? साधूमध्ये काही योनी असते का? साधू सगळे एका जातीचे असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच मला असं वाटतं हे प्रत्यक्ष भगवंताची भेट आहे. देवाची आवडसुद्धा तीच आहे. मला साधूच्या घरी राहणं आवडते अर्जुना. मला साधूची सेवा आवडते, खरंच आवडते. मला साधूची सेवा आवडते. खरं म्हणजे संतांची सेवा हे अर्थाने अनेक दृष्टांत आपल्याजवळ आहेत. आपण नेहमी त्याचा विचार करत असतो. आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चोखोबार आहे, मेहुणा राजा हे त्यांचं गाव. मेहुणा राजा दिवस पूर्ण झाले त्यांच्या सौभाग्यवतीचे. दिवस पूर्ण झाल्यानंतर सौभाग्यवती म्हणते की मालक, तुमच्या घरामध्ये धान्य नाही, तुमच्या घरामध्ये पैसे नाहीत, पण माझे दिवस आता पूर्ण होतात. एखादं बाई माणूस तरी घरात असलं पाहिजे ना. हो, आपण गरीब आहोत, अशा अडचणीमध्ये कोणी आपल्या घरी येणार नाहीत. आपण चोखोबा आहोत, त्यामुळे आणखी काही लोक येणार नाहीत. पण आता तुमच्या बहिणीला यावेळेला तरी आणलं पाहिजे ना तुम्ही. याही वेळेला जर तुमची बहीण कामा पडत नसेल तर मग सोयरे असतात कशासाठी महाराज? असतात कशासाठी? अरे सोयरे का फक्त श्रीमंती असल्यानंतरच जवळ आले पाहिजेत? गरिबीमध्ये सोयऱ्याने मदत नाही केली पाहिजे.
अरे जे सोयरे तुम्हाला गरिबीमध्ये मदत करत नसतील ते तुमचे सोयरेच नेतले का? ते पाहुणेच नाहीत, ते रावणे. तो आपला खरा सोयरा आहे, तो आपला खरा सोयरा आहे की जो आपल्या संकटात कामी पडत असेल. विठाला विठाला. खरं सांगा, तुम्ही वारकरी आहात, वारकरी आहात. मला असं वाटतं की तुमचा एखादा युवाई जर माडकरीन वारकरी नसेल तर तो तुमचा सोयरा आहे? नाही म्हणा. माझा एखादा युवाई जर माडकरीन नसेल ना, आता मला सुद्धा आता पुतण्या वगैरे आहेत, नसेल तर मी त्यांच्या घरीच जात नाही, लक्षात ठेवा. बरोबर आहे का काका? समजा तुमचा एखादा व्याही माडकरी नसेल, वारकरी नसेल, तर तो तुमचा खरा सोयरा आहे का? मोठ्यानं नाही म्हणा. काही पैसे मागायचे आहेत का युवायाला तुम्हाला? नाही ना म्हणणार. ते माझे सोयारे सज्जन संगाती, ते माझे सोयरे सज्जन संगाती, ते माझे सोयरे सज्जन संगाती, ते माझे सोयरे सज्जन माळकरी पोरांनी सासरा पाहत असताना माळकरीच पाहायचा. बरं तुझं झालं का? तर ते विरुद्ध होते बघा सगळं. कारण माळकऱ्याची सोयरीक करा, आपलं मग चांगलं जमते. माळकऱ्याची सोयरीक नाही केली, सगळे जर बिगड माळकरी असले तर बरोबर मंगळवारी तुमची भेट होत जाईल एखाद्या बाजारात. आणि दोघे जर माळकरी असले आणि वर्षभर जर भेट नसली तरी पंढरपुरात मात्र दोघांची भेट झाल्याशिवाय राहणार. खरं सांगा, सोयऱ्याची भेट मंगळवारच्या बाजारात झाली पाहिजे का आषाढीच्या वारीत झाली पाहिजे? पोरीचा आवाज मस्त आहे. म्हणजे त्यांची तीच इच्छा आहे, त्यांची तीच इच्छा आहे की बाबा तो गरीब असला तरी चालेल, गरीब चालेल आपल्याला. बरोबर आहे ना पोरियो? गरीब चालेल नाही का, थोडंसं कमी नोकरी असली तरी चालेल, पण कोणचा नसला पाहिजे? विठाला विठाला. फार मस्त आहे महाराज ते. हे मायर सासरते, हे काशी रामेश्वर ते. क्या बात है. हे माहेर काशी असावं तर सासर रामेश्वर असावं. आणि माहेरातून निघताना असं वाटावं की आपण काशीतून निघालो, आणि सासरात जाताना असं वाटावं आपण रामेश्वरला चाललो. हे माहेर सासरते, हे काशी रामेश्वर ते. लेक लाडकी या घरची.
सोयराकडे माडकरीच पहा, जाऊ द्या तिकडे, आज सगळं कीर्तन एवढं लक्षात ठेवा. बिगड मारकरी सोयरा पाहू नका. तो कधी इस्टेट घालेल काही सांगता येते, लक्षात ठेवा. पण त्याची तर घालेलच, तुमची काशी केल्याशिवाय. विठाल विठाल काय हो, तुमची बहीण आणा ना तिला. माझे दिवस पूर्ण झालेत आता. मला काही दिवस तर नाही करता येणार ना मालक. बाळणपणासाठी एखादा बाई माणूस घरात असला पाहिजे ना मालक. चोखोबाराय निघाले गड्या बहिणीच्या घरी. बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघाले, पण वारी होती रे. गेले वारीला, विसरले बहिणीचं घर. बारीमध्ये उभे राहिलेत आणि ज्यावेळेला पुढे सरकत होते त्यावेळेला प्रभूने पाहिलंय. खरं म्हणजे चोखोबा रायकडे प्रभूने मनोमन विचारलं, काय चोखोबा, बहिणीच्या घरी निघाला होतात ना, इकडे कसा आलाच? बहिणीचं घर विसरून जर तुम्ही इथं आला असेल तर मलासुद्धा पंढरपुरातले सगळे भोग विसरून आता तुमच्या घरी गेलं पाहिजे चोखोबा. इथं एवढं विसरावं लागते गड्या देवासाठी, एवढं विसरावं लागते. सर्वस्वाशी मुकावे तेने हरीशी जिंकावे. सर्वस्वाचा त्याग करावा लागतो प्रभूला जिंकण्यासाठी. चोखोबाराय पंढरपूरला. प्रभूने विचार केला की आता निघालं पाहिजे आणि चोखोबारायचं बहीण होण्याचं सौभाग्य प्रभूला प्राप्त होतं. प्रभू ते पातळ नेसतात की ज्याला अनेक ठिकाणी थिगडं लावलेले आहेत. एक गठोडं डोक्यावर घेत आहेत, एक बगलीमध्ये घेत आहेत. सारखी वाट पाहत असते चोखोबारायची सौभाग्यवती येतील माझे मालक, बहिणीला घेऊन येतील. संध्याकाळची वेळ आहे, कुळाचं घर आहे, अनेक फटी पडलेला दरवाजा आहे. आतमध्ये चोखोबारायची बहीण बसलेली आहे. दिवस पूर्ण झालेले आहेत, काय करावं काही कळत नाही. तेवढ्या संध्याकाळच्या वेळेला बाहेरून आवाज येतो, चोखोबाची बहीण झाला चारंघर. 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 वल्ली विघ्नाधार चोखोबाची बहीण विसरला ना सगळं. दुकान विसरला ना, घर विसरला ना, विसरला ना सगळी श्रीमंती तुमची, विसरला ना सगळ्यांना. अरे ह्या सगळ्यांना विसरणं हाच तर परमार्थ आहे का? हाच तर परमार्थ आहे. आणि सगळ्यांना विसरण्याची संधी फक्त कीर्तनातच प्राप्त होते, लक्षात ठेवा. फक्त कीर्तनात प्राप्त होते. वहिनी दार उघडा, वैंस म्हणतायत, वैंस दार उघडा.
आणि आवाज देवाला काय, देवाने आवाज काढलाय आणि दरवाजा उघडला. उघडल्यानंतर चोखोबारायच्या सौभाग्यवतीला आनंद झाला. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले आणि पती माझे गेले कुणीकडे. बरे बाई तुम्हा कोणी धाडिले? बरे बाई तुम्हा देवाने धाडिले आणि पती माझे गेले कुणीकडे. चोखोबारायची बहीण म्हटली, वहिनी केली त्वा सूचना, आला माझ्या घरा आणि तेने केली त्वरा मज लागली. त्वा सूचना केली वहिनी, तू ऐकावंच लागेल ना दादाला, ऐकावंच लागेल. आणि म्हणून तो माझ्या घरी आला आणि त्याने मला इथं पाठवलं. त्याचं काय काम आहे आता, नाही येणार तो लवकर. आणि म्हणून त्या ठिकाणी चोखोबारायची बहीण थांबली. ते गठोडं ठेवलं, लगेच बकेट हातात घेतली, पाणी घेऊन आली. लगेच सगळे कपडे काढले, कपडे धुवून आणले. लगेच सगळ्या गोधड्या काढल्या, सगळ्या गोधड्या धुवून आणल्या. बाया विचार करत होत्या, बाई याच्या अगोदर हे पोरगी येत होती त्यावेळेला सारखी भांडणं करत होती, काय बदल झाला बाई या पोरीमध्ये, किती काम करते हे पोरगी. घर सारून काढणे, कूड लिपून काढणे, भांडे घासून काढणे. बाहेर एक छोटीशी चूल आहे पाणी तापवायची, त्याला ते गुंडी, तिला गड नाही अशी गुंडी, त्याच्यावर पाणी तापवणे, खाली बसणे, सडा टाकणे आणि रांगोळी काढण्यासाठी अशी छोटीशी जागा सारवणे आणि त्याच्यावर स्वतः तिथं बसून मस्त प्रेमाने रांगोळी काढणे. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुतीशास्त्रतेही याचेची स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो. बसणे, जागा सारून काढणे, मस्त रांगोळी काढणे. वहिनीने आवाज दिला की लगेच त्या ठिकाणी तत्परतेने उभं राहणे, सगळा स्वयंपाक करणे, सगळी कामं करणे. वहिनीला म्हणणे, वहिनी तुम्ही नाही काम करायचं वहिनी, आता तुम्ही फक्त सूचना करायची, मी आहे ना वहिनी. माझ्या दादाचं खूप कर्ज आहे वहिनी माझ्यावर, संधी भेटली आता, मला फक्त सांगत जा, तुम्ही काहीच काम करायचं नाही वहिनी, मी आहे ना काम करण्यासाठी. माझ्या दादाने मला त्यासाठीच पाठवलं ना वहिनी. मुलगा झाला, पोलावणी संवासनी पाळणा घातले, नाव ते ठेवले कर्ममेळा. कर्ममेळा असं त्याचं नाव ठेवलं. 1.25 महिना पूर्ण झाला. त्या ठिकाणी आता दादा येणार, आला तर तो मला क्षमा करणार नाही, त्याच्या जीवाचं एखाद्या वेळेला काही करून घेईल. आणि म्हणून आता चोखोबारायची बहीण वहिनीला म्हणते, जाते वहिनी आता आमुच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. ओहो रागे भरतील मला धनी माझे. धनी कोण धनी याचा, जेने हे विश्व निर्मिले तो म्हणतो, जाते वहिनी आता आमुच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. याचे धनी संत आहेत महाराज. अहम भक्त पराधीनो, मी भक्ताचा पराधीन आहे. संत हे माझे धनी आहेत, संत हे माझे मालक आहेत, माझ्या रागवेल माझा दादा. जाते वहिनी आता आमुच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. चोखोबारायची सौभाग्यवती म्हणते, वहिनी येऊ द्या घरधनी, करतील बोडवण, काय मी उत्तीर्ण होऊ आता. घरधण्याला येऊ द्या, इतक्या दिवस काम केलं बाई तुम्ही, आमच्या इथं 1.25 महिना राहिलात बाई तुम्ही, आणि तुम्ही जर तशाच गेल्यात आणि महिलांनी जर विचारलं तर तुम्ही काय सांगाल. येऊ द्या बाई, घेतील तुम्हाला पातळ आणि ते पातळ नेसून जा बाई. मी खरं सांगू, भाऊ कितीही गरीब असू द्या गड्या, श्रीमंत बहीण गरीब भावाला कधीच विसरत नसते. पण भाऊ जर कधी श्रीमंत झाला तर बऱ्याचदा गरीब बहिणीला विसरण्याची शक्यता नाकारताही येत नसते, बहीण कितीही श्रीमंत असू द्या. आणि म्हणून बहीण माहेर सोडत असताना, मुलगी माहेर सोडत असताना जशी रडते ना, तशी चोखोबारायची बहीणसुद्धा माहेर सोडत असताना रडते. त्यावेळेला नाही वहिनी गेलं पाहिजे लवकर, त्यावेळेला वहिनी म्हणते, थांबाबाई आता शिवते मी चोडी, कुणा लगे वनमाडी बोलत असे, आता चोडीसुद्धा नको वहिनी. वहिनीचं दर्शन घेते, हात जोडून उभी राहते आणि म्हणते, वहिनी मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही वहिनी. एखादं काम जर तुमच्या जीवावर आलंत ना, फक्त माझं स्मरण करा, मी आल्याशिवाय राहणार नाही वहिनी. खूप भांडे काढायचे वहिनी, खूप भांडे काढायचे, नदीवर जायचं, माझं स्मरण करायचं, तुम्ही बाजूनं बसून गप्पा करायच्या, मी भांडी घासायला येईल वहिनी. खूप धुणं काढायचं वहिनी, नदीवर जायचं, माझ्याशी गप्पा मारण्यासाठी तुम्ही बाजूनं बसायचे, धुणं धुवून देण्यासाठी येईल वहिनी मी.
फक्त माझी एक विनंती आहे, माझ्या दादाचा प्रपंच फाटका आहे, माझ्या भावाला सांभाळा वहिनी, तुमचा संसार सांभाळण्याची जबाबदारी मी घेतो वहिनी. काय होय काय? मला असं वाटतं की तुम्ही सद्वृत्तीने परमार्थ करा, खूप चांगल्या अंतकरणाने परमार्थ करा. असे काही छोटे छोटे अनुभव तुम्हाला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाहीत बघा, नक्की आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून देवाला सगळ्यात आवडणारी वस्तू जर कोणची असेल तर फक्त साधू आहेत. विठ्ठल विठ्ठल. गीतेमध्ये भगवंताच्या आणि अर्जुनाच्या संवादातून अर्जुनाने विचारलं, तुम्हाला काय आवडतंय? देवाने सांगितलं, मला संत आवडतायत, मला भक्त आवडतायत, मला फक्त आणि फक्त भक्त आवडतायत. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आज भगवंताच्या समोर उभे आहेत आणि तुकोबारायने असं म्हटलेलं असावं, प्रभू तुमची आवड आम्हाला माहीत आहे, तुम्ही गीतेमध्ये तुमची आवड सांगितली, आज मी माझी आवड घेऊन तुमच्याकडे आलो, माझी आवड घेऊन तुमच्याकडे आलो. त्यावेळेला प्रभूने विचारावं की महाराज तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कोणची? देव बसे चित्ते, 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 देव बसे चित्ते. त्याची घडा मनापासून आवडतात. आपलंही असं असते कधी कधी, काही काही गोष्टी आवडत आहेत पण वरवर आवडत आहेत. आता कीर्तन आहे नाही का, कसं आवडते वरवर ना, काही गोष्टी वरवर आवडत आहेत, काही मनापासून आवडत आहेत. महाराजांनी सांगितलं, प्रभू माझ्या मनापासून आवडणारी गोष्ट जर कोणची असेल ना तर फक्त ही आहे, ज्यांच्या चित्तामध्ये देवाचा वास असेल ते मला आवडतायच, ते मला आवडतं. वास वसे असे नाही, असेच्या सापेक्ष नसे असू शकते पण वसेच्या सापेक्ष नसे असूच शकत नाही. वसे वसे देव वसे चित्ती, त्याची घडावी नेहमी संगती, ऐसे आवडते म्हणा देवापुरवी वासना. 10 मिनिट राहिले आपल्याकडे, आपण शेवटची चालसुद्धा अशी सगळ्या मिळून म्हणूया, म्हणजे शेवटची चाल आली की तुम्ही कोणतरी भैरवी म्हणायची, ती शेवटची चाल समजू आपण. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवापुरवी वासना. महाराजांनी याला वासना म्हटलं.
वासना आवरणं ही गोष्ट फार कठीण असते महाराज. वासनेमुळे सगळे खरं म्हणजे माणसाला संकट उभे राहत असतात. पण मला असं वाटतं की प्रापंचिक वासना अत्यंत वाईट असलेली वासना आहे आणि पारमार्थिक वासना हे अत्यंत चांगली असलेली वासना आहे. दुर्लभ चराचरी सद्वासना हे सद्वासना आहे आणि अशी माझी वासना आहे, अशी माझी इच्छा असं नाहीत म्हणत, माझी वासना आहे. ज्यांच्या चित्तामध्ये देवाचा वास असेल त्याची संगती मला घडावी. का असते महाराज? संगती घडते हो, पण ते टिकत नाही. विठ्ठल विठ्ठल माळ टाकणं चांगली आहे का टिकणं चांगली आहे? टिकणं. टाकणं चांगली नाही. माळ टाकणं चांगली का टिकणं चांगली? वा, टाकून टिकणं चांगली. टाकलीही पाहिजे आणि टिकलीही पाहिजे, लक्षात ठेवा. टाकलीही पाहिजे आणि टिकलीही पाहिजे ती माळ. आता टाकली नाही, इलेक्शनच्या वेळेस काढून टाकली, ती कशी काय माळ असेल बरं? अर्थात हे घडलं पाहिजे. संगती घडलीही पाहिजे आणि संगती टिकलीही पाहिजे. टिकली पाहिजे. खरं म्हणजे मला असं वाटतं ज्यांची मैत्री केली ना ती अखंड टिकण्यासाठीच केली पाहिजे, नाहीतर न केलेली पाहिजे. हो, दोघं जण एकत्र आले ना प्रपंचामध्ये ते टिकले पाहिजे. हो, टिकले पाहिजे. घटस्फोट नाही झाला पाहिजे, त्याच्यात भांडणं नाहीच झाले पाहिजे. भांडणं होत नाहीत ना? नाही तर म्हणा, नाही तर हो म्हणा. तो जर भांडणं होतात का रोज? अर्थात टिकणं महत्वाचं आहे का? भेटण्यापेक्षा टिकणं महत्वाचं आहे. भेटणं हा योग आहे आणि टिकणं हा क्षम आहे. अप्राप्तस्य प्राप्ती योग हा. एखादी गोष्ट अप्राप्त असेल त्याची जर तुम्हाला प्राप्ती होत असेल तर हा योग आहे आणि ते टिकवणं हा क्षम आहे. प्राप्त होणं एखाद्या वेळेला प्रारब्धाच्या हाती असते, पण टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतात. आणि म्हणून प्राप्त होण्यापेक्षाही टिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराज म्हणतात मला संताची संगती घडलीही पाहिजे, म्हणजे त्याचा योगही आला पाहिजे आणि त्याचा क्षमही झाला पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात संतांची भेट झाली पाहिजे, ती टिकली पाहिजे. झालंय आपलं 10 मिनिटामध्ये, बस आपण थांबणार आहोत. टिकली पाहिजे. महाराजांना आपण असा प्रश्न विचारू की महाराज हे सगळं कशासाठी? झाली पाहिजे, टिकली पाहिजे, असं झालं पाहिजे, त्याची माझी संगती झाली पाहिजे, अशी माझी वासना आहे, अशी माझी इच्छा आहे. देवापुढे मागताय महाराज तुम्ही.
अरे एवढा मोठा श्रीमंत माणूस राजा तुम्हावर प्रसन्न झाला आणि तुम्ही तंबाखूला चुना मागताय. दुसरं काहीतरी मागून घ्या, देव प्रसन्न झाला ना तुम्हाला. हे काय मागता राव माणसं तुम्ही. लोक चंद्रावर गेले आणि तुम्ही धोत्रावर. हे काय मागताय तुम्ही, नाही का? खरंच एखाद्या वेळेला देव जर प्रसन्न झाला तर आपण काय मागितलं असतं. सांगा बरं भाऊ, मुख्यमंत्री जर प्रसन्न झाला तुम्ही काय मागाल? विधान परिषद मागाल का नाही? आता विधान परिषदचा काळ आहे, विधान परिषद द्या. देव प्रसन्न झाला महाराज आणि हे मागताय तुम्ही, हे मागताय. मला असं वाटते महाराजांनी जर ते मागितलं नसतं ना तर आज त्यांची अभंगच कीर्तनाला घेतल्या नाही नसते. महाराज हे मागतायत म्हणून त्यांच्या अभंगावर कीर्तन करावं लागतं आपल्याला. मला असं वाटतंय महाराज तुम्ही हे का मागताय, त्याचं उत्तर असं आहे की महाराज म्हणतात माझं जीवन सफल व्हावं अशी माझी इच्छा आहे. या जन्मामध्ये आल्यानंतर माझा जन्म सफल व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या जीवनामध्ये काहीतरी मी करावं अशी माझी इच्छा आहे आणि त्या सफलतेसाठी मी हे मागतोय. मी आपल्या पुढे ठेवतो सफलता आणि निष्फलता काय. या जीवनाची सफलता म्हणजे काय, निष्फलता म्हणजे काय. अरे तुम्ही रोगी होणारच आहात संतांच्या संगतीनं होऊनही. तुमची गरिबी जाणारच नाही एखाद्या वेळेला संतांच्या संगतीने राहूनही. तुमचं मरण चुकणार नाही संतांच्या संगतीमध्ये राहूनही. मग संतांच्या संगतीमध्ये जर राहून मरण चुकत नसेल, संतांच्या संगतीमध्ये राहून जर गरिबी जात नसेल, संतांच्या संगतीमध्ये राहून रोग चुकत नसेल तर मग करायची कशाला, करायची कशाला, करायची कशाला. काय सफलता आहे. मी एक वाक्य बोलू. संतांच्या संगतीने राहून तुमची गरिबी जाणार नाही, पण तुमच्यावर जर एखाद्या वेळेला प्रारब्धवशात गरिबी आली ना तुम्हाला त्याचं दुःख वाटणार नाही, संगती चांगली असेल तर. आणि म्हणून या ठिकाणी संतांच्या संगतीने जीवन सफल होते म्हणजे नेमकं काय होते याबद्दल छोटासा एक दृष्टांत सांगतो. या ठिकाणी थांबतो. काय झालं साहेब की एका चिकट माणसाच्या घरी पंगत होती. इकडे चिकट समजतात का? चिकट, चिकट म्हणजे काय रे? चिकट म्हणजे काय? कंजूस. आणि कंजूस म्हणजे काय? चिकट, घासेल, घासेल, घासेल म्हणतात त्याला. मक्खीचूस. एखादी माशी जर वरणामध्ये पडली आणि त्याच्यात जर तूप असलं तर ते माशी फेकून न देणे, तोंडात घालणे, त्याच्याकडून सवाईने तूप वसूल करून घेणे. सवाईने तिने जर याला म्हणतात मक्खीचूस, याला म्हणतात चिकट. अत्यंत चिकट माणसाच्या घरी, बरं का माईक जोड उभे आहेत त्यांना म्हणतो, तुम्ही नखं करून राहिले म्हणून म्हणतो. अत्यंत चिकट माणसाच्या घरी पंगत होती आणि त्या पंक्तीसाठी त्यांनी एक तूप आणलं. बरं का पोरो, हे पोरो ऐका तुम्ही, एवढ्याशा वाटीभर तूप आणलेलं का? 1000 माणसाची पंगत होती, वाटी मात्र एवढीशीक होती. आता एवढ्याशा वाटीवरचं तूप 1000 माणसाला वाढायचं. खरं सांगा तुम्ही चमच्याने वाढसाल का पडीने रे? एवढीशी वाटी 1000 माणसाला पुरली पाहिजे, दुसरी नाही. चमच्याने नाही वाढायचं ले का? कशाने वाढसाल? हां काय कशाने? माझ्याही पुढचा निघला तो. मला दामनाने सांगायचं, सुईनं म्हणते. दात बसून आण पहिले. सुई तुझ्या घरी पंक्ती असतात वाटते म्हणून तो अनुभव आहे तुला. सुईनं म्हणते, सुईनं. एवढ्याशा वाटीभर तूप होतं. पंगत 1000 माणसाची होती. सगळ्याला ते तूप पुरलं पाहिजे म्हणून हिवाळ्याचे दिवस होते आणि तूप कळवण्यासाठी सातपुते साहेब त्याच्यावर ठेवलं आरावर. आणि आरावर ठेवल्यानंतर ते तूप होती, वाटी गरम झाली आणि त्या पंगत आता साधायची होती. एक नौकर गेला, त्या नौकराने ती वाटी उचलली. खूप गरम झाली होती साहेब ते, आणि उचलली तशीच त्याच्या हातातून ती सटकली आणि सगळं तूप पाण्यात आपल्या चुलीत गेलं. सगळं तूप ज्या वेळेला चुलीत गेलं त्यावेळेला याला ते माहीत पडलं. तो तिथं आला, तूप गेलं म्हणून रडायला लागला. ह्या तूप गेलं, ह्या तूप गेलं. बाईने ओळखलं आपलंच आहे. बाईने आवाज ओळखला. कुंभारवाड्यात बसल्यासारखा आवाज होता. बाई तिथं गेली. गेल्यानंतर विचारलं काय रडता हो? म्हटले हा तूप गेलं ना.
तूप गेलं म्हणून का रडायचं असते का? हा, इथेही गेलं आणि तिथेही जाणारच होतं ना. इथेही गेलं आणि तिथेही जाणारच होतं ना. ह्या करता मोठे गेलं तूप, तुम्हाला तर काही कळत नाही. हा काय रे, काय सांग मोठ्या ना, कळत नाही ना. आणखी काय नाही, त्याला विचार. आणखी काय नाही. अकलेश डोकं नाही. डोकं नाही ना, हे बरोबर आहे ना. हे डोकं नाही, हे बरोबर आहे का? डोकं नाही, पुढे म्हटल्या जाते, अक्कल नाही. मी तुमच्यासाठी सांगतो, महिलांनो तुम्ही ऐकू नका, मला तुमच्यासाठी सांगायचं आहे फक्त. तुम्हाला जर घरी असं कोणं म्हटलं ना तुम्हाला अक्कल नाही, उत्तर देत जा, खरंच नाही म्हणा. तू म्हणतो ते बरोबरच आहे म्हणा, मला खरंच अक्कल नाही म्हणा. मला जर खरं अक्कल असती ना तर तुझ्यासारखी झांबलट माझ्या पत्रात पडलीच नसती. तुम्ही ऐकू नका, जमलं ना. कळत नाही म्हणे तुम्हाला. इथेही गेला आणि तिथेही जाणारच होतं ना, तिथेही जाणारच होतं. मूर्ख आहेस म्हटले तू. इथं चुलीत गेलं तिथं पोटात जाणार होतं. वाह, इथं चुलीत गेलं तिथं पोटात जाणार होतं. पागल म्याड, हे तूप काय चुलीत टाकण्यासाठी आणलं होतं का? हे तूप काय चुलीत टाकण्यासाठी आणलं होतं का? हे तूप जाणारच आहे दादा. पण दुष्ट संगतीने जर राहत असाल तर समजून चाला, इतकं चांगलं तूप चुलीत चाललंय. आणि माझ्या मोहनानंद महाराजांच्या संगतीने जर राहत असाल तर समजून चला, हे तूप पंक्तीत चाललंय. तुम्ही ठरवा हे तूप कुठं टाकायचं आहे. हे जर तुम्ही दुष्ट संगतीने राहत असाल, विचाराने राहत असाल, समजून चला इतकं चांगलं तूप भेटलंय तुम्हाला, पण चुलीत टाकताय तुम्ही. आणि संत संगतीने राहत असाल, या तुपाचा तुम्ही चांगला विनियोग करताय. जाणार आहात तुम्ही एक दिवस, पण संत संगतीमध्ये राहून जा ना, संतांचे बोल ऐकून जा ना. आणि म्हणून महाराज असं म्हणतायत बरं का बाळासाहेब, महाराज असं म्हणतायत की मला माझं जिणं चांगलं करायचं. मला
मुरवा मुरवा वासना देवा पुरवा देवा हे असे नित्य साक्षी असतील असं ते उदकी म्हणून ज्ञानोबारायाने तिथं समाधी घेतली ना. तिथं काहीतरी वाटलं म्हणून समाधी घेतली ना. आणि तसंच या ठिकाणी येऊन जर महाराजांना समाधी घेण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. महाराजांची सेवा करा. ती तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल जय जय.